नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA तृतीय वर्ष 6व्या सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर साधन संपत्ती भूगोल या साधन संपत्ती भूगोलाचा मागील काही तासापासून या ठिकाणी आपण अभ्यास करत आहोत. मित्र हो, मागील तासामध्ये आपण साधन संपत्ती भूगोल ही नेमकी संकल्पना काय आहे, साधन संपत्ती भूगोलामध्ये नेमका कोणकोणत्या बाबीचा विचार केला जातो, साधन संपत्ती भूगोलाचं स्वरूप काय आहे, साधन संपत्ती भूगोलाचं महत्त्व काय आहे किंवा साधन संपत्तीचं महत्त्व काय आहे, या सर्व बाबींचा विचार आपण मागील तासामध्ये या ठिकाणी केलेला आहे. आजच्या तासामध्ये आपण साधन संपत्ती भूगोल, साधन संपत्ती भूगोलाची व्याप्ती ही आज आपण बघत आहोत. मित्र हो, साधन संपत्ती भूगोलाची व्याप्ती पाहत असताना आपल्याला बघावं लागतं की साधन संपत्ती ही प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. मानव प्राचीन काळापासून त्यांचा वापर करत आहे. पूर्वी मानवाला अतिशय कमी अशा प्राकृतिक घटकांची माहिती होती, परंतु मानवाची जशी जशी सांस्कृतिक प्रगती झाली, जसजशी मानवाच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारित गेल्या, तसतसं साधन संपत्तीबद्दलची त्याची माहिती अधिकाधिक प्रमाणामध्ये होऊ लागली आणि साधन संपत्तीचा जास्तीत जास्त वापर मानव हा त्या ठिकाणी करू लागलेला आपल्याला दिसतो. म्हणूनच साधन संपत्तीचा अर्थ देखील आजच्या काळामध्ये बदलत गेलेला आपल्याला दिसून येतो. अनेक धातू व वनस्पती यांचा उपयोग मानवाला पूर्वी माहीत नव्हता, परंतु ज्ञानाच्या प्रगतीनंतर तो त्याला माहीत झाला व तो त्या साधन संपत्तीचा वापर त्या ठिकाणी करू लागला किंवा त्या वस्तूंचा वापर तो त्या ठिकाणी, त्या धातूचा, त्या वनस्पतीचा वापर तो त्या ठिकाणी करू लागला. आणि म्हणूनच त्या वस्तू किंवा त्या वनस्पती या साधन संपत्ती म्हणून गणल्या जाऊ लागल्या. वालुकामय प्रदेशामध्ये पूर्वीच्या काळी शेती केल्या जात नव्हते, परंतु आज आपण पाहतोय की या वालुकामय प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचा शोध लागल्यामुळे आज त्या ठिकाणी की जिथं लोकवस्ती विरळ प्रमाणात होते आणि त्यामुळं ते लोक भटक्या स्वरूपाचे जीवन जगत होते, परंतु आज आपण पाहतोय की खनिज तेलाचा शोध लागल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थायी स्वरूपाच्या वस्त्या निर्माण झाल्या आणि त्या ठिकाणी आज ते लोक मोठ्या प्रमाणात त्या वालुकामय प्रदेशात देखील साधन संपत्ती भांडवलाच्या जोरावर त्या ठिकाणी शेती करताना आपल्याला दिसतात. जगातील जे काही श्रीमंत देशांपैकी काही देश याच खनिज संपत्तीच्या प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतात. आपण पाहतोय की औद्योगिक क्रांतीनंतर कोळशाचा वापर अनेक घटकांमध्ये केला जाऊ लागला. जोपर्यंत एखाद्या वस्तूच्या वापराचे ज्ञान मानवाला होत नाही, तोपर्यंत ती वस्तू साधन संपत्ती ठरत नाही. ब्रिटिश काळात आपण त्या ठिकाणी ब्रिटनला दगडी कोळसा, खनिज, लोखंड यासारख्या अनेक खनिजे आणि वस्तू निर्यात करत होतो. म्हणजे याचा अर्थ असा की त्या काळामध्ये भारतातील असणाऱ्या लोकांना या खनिजांचा वापर कसा करायचा याचं ज्ञान प्राप्त झालेलं नव्हतं. परंतु स्वातंत्र्योत्तर काळानंतर आपण पाहतो
की भारतामध्ये अनेक लोहपोलाद उद्योग या ठिकाणी सुरू झाले आणि अनेक लोहपोलाद उद्योगचे कारखाने भारतामध्ये वाढले आणि त्यामुळे आपण बघतो की भारतामध्ये मग लोहपोलाद उद्योग निर्यात करण्याच्या ऐवजी लोहखनिजे निर्यात करण्याच्या ऐवजी आपण त्या लोहखनिजांचा भारतामध्येच वापर या ठिकाणी करू लागलो आणि अशा पद्धतीनं की त्या वस्तूंची वापर करण्याची ज्ञान मानवाला प्राप्त झालं की ती वस्तू साधन संपत्ती होते आणि त्या अर्थानं मग ती वस्तू भारतासाठी साधन संपत्ती ठरली. देशाची प्रगती ही पाहत असताना आपण पाहतो की जी काही उपलब्ध असणारी साधनं आहेत, उपलब्ध असणाऱ्या वस्तू आहेत, त्याच्यामध्ये मानवाच्या सांस्कृतिक आणि भौतिक प्रगतीमध्ये या वस्तूंचा साधन संपत्तीमधून किती प्रमाणात आपण वापर करतोय यावर अवलंबून असलेलं आपल्याला दिसतं. साधन संपत्तीची वापर करत असताना तो आपल्याला किती पिढ्यापर्यंत पुरेल आणि आपण त्या साधन संपत्ती कशा पद्धतीनं जोपासना करावी, उपलब्ध साधन संपत्तीचे विविधतेने कसा वापर करता येईल, साधन संपत्ती संवर्धनासाठी कोणत्या पद्धती वापरता येतील याचा विचार हा साधन संपत्ती भूगोलाच्या अभ्यासाच्या माध्यमातूनच केला जातो. जगातील वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करण्याचे ध्येय ठेवून आर्थिक विकास घडवून आणताना कमीत कमी किमतीत उपलब्ध साधनांचा कसा उपयोग होईल किंवा कसा उपयोग करता येईल हे पाहणे साधन संपत्ती भूगोलाचे एक मुख्य ध्येय आहे. म्हणजे साधन संपत्ती भूगोलाचं जर आपण बघितलं की साधन संपत्ती भूगोलाचं ज्यावेळेस आपण व्याप्ती पाहतो त्यावेळेस व्याप्ती पाहत असताना आपल्या लक्षात येतं की साधन संपत्ती भूगोलाचं मुख्य ध्येय तरी काय आहे, तर आपल्याला असं लक्षात येईल की जगामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्येची होत जाणारी प्रचंड वाढ आणि या वाढीला आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंचा होणारा अधिकाधिक वापर आणि या वापरावर कशा पद्धतीने आपल्याला नियंत्रण आणता येईल किंवा या वापराच्या माध्यमातून आर्थिक विकास कशा पद्धतीने घडवून आणता येईल आणि तो देखील कमीत कमी किमतीमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला त्याचा उपयोग करता येईल हे पाहणे हेच साधन संपत्ती भूगोलाचं ध्येय असलेलं आपल्याला दिसतं. साधन संपत्ती भूगोल ही भूगोलाविषयाची एक अत्यंत महत्त्वाची शाखा मानली जाते. साधन संपत्तीच्या उपयोगावर लक्ष ठेवून एका भागापेक्षा दुसरा भाग कसा भिन्न आहे त्याचा अभ्यास म्हणजे साधन संपत्ती भूगोलाचा अभ्यास होय. संयुक्त राष्ट्राची पर्यावरण परिषद जी मागील काळामध्ये स्टॉकहोम या ठिकाणी झाली होती, तिथे अनेक देशातील शास्त्रज्ञ, विचारवंत, राज्यकर्ते एकत्र आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी साधन संपत्तीशी निगडीत असलेल्या विषयांचा विचार हा या परिषदेमध्ये केला आणि त्यांनी सांगितलं की अधिक काळापर्यंत ही साधन संपत्ती आपल्याला उपयोगात आणायची असेल तर त्या साधन संपत्तीचा पुनर्वापर करणं आणि निरुपयोगी म्हणून असलेले अनेक पदार्थ ज्यावेळेस आपण टाकून देतो त्या टाकून दिलेल्या पदार्थांचा देखील पुन्हा वापर कशा पद्धतीनं करता येईल याचा विचार या साधन संपत्ती
भूगोलाच्या किंवा या स्टॉकहोमच्या परिषदेच्या माध्यमातून साधन संपत्ती भूगोलाच्या अनुषंगानं या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. या अनुषंगानं जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की बऱ्याच वेळेस आपण साधन संपत्तीचा वापर करत असताना अनेक घटकांमध्ये दूषित घटक मिसळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो किंवा साधन संपत्ती वापरातून जे काही निरुपयोगी किंवा टाकाऊ पदार्थ निर्माण होतात त्या टाकाऊ पदार्थांचा देखील पुनर्वापर आपण करावा, तरच मानवाची प्रगती, मानवाचा विकास हा समतोल प्रकारचा होईल. तो तसा झाला नाही तर पुढील काळामध्ये ही जी काही आपली पर्यावरण आहे हे पर्यावरण नष्ट होईल. म्हणून साधन संपत्तीचा वापर करत असताना देखील त्यापासून निर्माण झालेल्या त्याज्य पदार्थांचा देखील आपण पुनर्वापर करावा आणि कमीत कमी त्याज्य पदार्थ आपण पर्यावरणामध्ये टाकावे. अशा प्रकारचे साधन संपत्ती भूगोलाचा अभ्यास करत असताना, व्याप्तीचा अभ्यास करत असताना आपल्याला त्यावरही लक्ष द्यावं लागतं. आधुनिक औद्योगिक संस्कृती सेंद्रिय घटकावर अवलंबून आहे. जी काही आधुनिक प्रकारची औद्योगिक संस्कृती आहे ती असेंद्रिय घटकावर अवलंबून असलेली आपल्याला दिसते. उदाहरणार्थ पाणी, धातू, दगड, रासायनिक, खनिजे, इंधन इत्यादी. तांत्रिक प्रगतीमुळे अनेक वस्तू तयार करताना कमी साधन संपत्ती लागते. आपण जर तांत्रिक प्रगतीचा जर उपयोग केला किंवा अधिकाधिक तंत्रज्ञान जर त्या ठिकाणी आपण वापरलं तर आपलं असं लक्षात येतं की कमीत कमी साधन संपत्तीचा देखील आपण वापर करून तितक्याच प्रकारची आपली असणारी गरज ही पूर्ण करू शकतो. औद्योगिकरण कमी अधिक प्रमाणात सर्व दूर होत आहे. औद्योगिकरणाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की औद्योगिकरण सगळ्या जगामध्ये सगळ्या भागामध्ये होत असताना आपल्याला दिसतं. साधन संपत्तीच्या उपलब्धीवरच ते अवलंबून आहे. तसेच साधन संपत्तीवर नैसर्गिक व सामाजिक घटकांचाही परिणाम होतो. जी साधन संपत्ती आहे तिच्यावर नैसर्गिक व सामाजिक घटकांचाही परिणाम झालेला आपल्याला दिसतो. कोणत्याही आर्थिक समाजात प्रत्येकाच्या वाट्याला किती जमीन आहे हे महत्त्वाचे असते. आर्थिक प्रगतीच्या मानाने असंख्य प्रश्न असतात. मानवाचे असंख्य प्रश्न त्या ठिकाणी असतात. ते कमी करण्याचा प्रयत्न साधन संपत्ती भूगोलानेच केला आहे. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये जमीन, खनिजे, हवामान आणि इतर सर्व घटक व स्थितीचा समावेश होतो. साधन संपत्तीची उपलब्धता किंवा तुटवडा यावर वस्तूंच्या किमती अवलंबून राहतात. म्हणून मित्रहो, ज्यावेळेस आपण साधन संपत्ती भूगोलाच्या व्याप्तीचा विचार करतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की साधन संपत्तीचा सर्व अंगाने विचार केला गेला पाहिजे. सर्व अंगाने विचार होतो कारण साधन संपत्ती नुसती वापरून नाही तर वापरल्यानंतर त्या ठिकाणी त्या साधन संपत्तीचा वापर आपण कशा पद्धतीने करतोय, वापरल्यानंतर जे त्याचे पदार्थ निर्माण होतात त्यांचा वापर आपण कसा करतोय, त्याचं पुनर्निर्माण आपण कसं करतोय आणि साधन संपत्तीमध्ये आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीचा अधिकाधिक काळापर्यंत कशा पद्धतीनं वापर करता येईल याचं नियोजन आपण करतो. नियोजन करणं आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा विचार आपण साधन संपत्ती भूगोलाच्या व्याप्तीच्या अनुषंगाने या ठिकाणी करतो. साधन संपत्ती भूगोलाचा संबंध भूगोलाच्या सर्व ज्ञान शाखाशी येतो. म्हणूनच त्यांची व्याप्ती अधिकच व्यापक होते. त्यामुळे साधन संपत्ती भूगोलाचा समावेश केवळ भूगोलाच्या अभ्यासात न करता स्वतंत्रपणे त्याचा अभ्यास करावा लागतो. अर्थशास्त्रज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ हे सुद्धा साधन संपत्ती भूगोलाचा अभ्यास करतात. साधन संपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ही जाणीव
प्रत्येक नागरिकास असणे गरजेचं आहे. साधनसंपत्ती ही एक नैसर्गिक देणगी मानली जाते. तसेच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत ती महत्त्वाची भूमिका बजावते. कारण साधारणतः एखादा देश साधन संपत्तीचा कसा उपयोग किंवा दुरुपयोग करतो यावर त्या देशाची, त्या राष्ट्राची प्रगती अवलंबून असते. वाढत्या लोकसंख्येने योजनाकार व राज्यकर्ते यांच्यापुढे अनेक समस्या निर्माण केलेल्या आहेत. हे प्रश्न फक्त विकसित देशांपुढे नाही तर विकसनशील देशापुढे देखील अधिक तीव्रतेने पुढे येत आहेत. आर्थिक, सामाजिक, शेतीविषयक प्रश्न सोडवण्याचा एकमेव उपाय म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्तीचे नियोजन करणे हा होय. एखाद्या देशातील साधनसंपत्तीचा विकास, वापर, संवर्धन, दुरुपयोग हे सर्व सरकारवरच अवलंबून असते. त्यामुळे आपण असं म्हणतो की साधनसंपत्ती भूगोलाची व्याप्ती ही काही एका अंगी नाही किंवा एका बाजूनं एका विषयाच्या अनुषंगानं आपल्याला करता येणार नाही, तर ही गतिमान स्वरूपाची असणारी व्याप्ती आहे, असेच आपण या ठिकाणी म्हणतो. धन्यवाद.